आता आपण सिमिलर ट्रायंगल्स हा टॉपिक पाहतोय. सिमिलर म्हणजे काय? दिसायला सेम शेप पण डिफरंट साईज डिफरंट असल्या तरी त्या प्रपोर्शनमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आपण मॅप पाहतो, वर्ल्ड मॅप, कंट्री मॅप, डिस्ट्रिक्ट मॅप. हे मॅप्स जे आहेत त्यांचे साईड्स प्रपोर्शनमध्ये असतात पण साईज मात्र छोटी असते. ह्याचप्रमाणे आपली फोटोग्राफ साईज छोटी आहे पण दिसायला सेम आहे, शेप सेम आहे, म्हणजे हे सर्व सिमिलर आहेत. तर आपण ट्रायंगलच्या बाबतीत पाहूया. इथे ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे दिसायला सेम शेपचे आहे, साईज मात्र डिफरंट आहे. हा लहान आहे, हा मोठा आहे. तर हे दोन ट्रायंगल कधी सिमिलर असतील? हे साईन जे आहे, सिम्बॉल आहे, हे सिमिलरच आहे. हे कधी सिमिलर असतील? जेव्हा त्यांची करस्पॉन्डिंग साईड रेशो, करस्पॉन्डिंग म्हणजे काय? ABला करस्पॉन्डिंग साईड PQ आहे. हा रेशो AB/PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR असेल. त्याचबरोबर अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल P असेल, अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q अँड अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल R असेल, तेव्हा हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं म्हणतो. किंवा सिमिलर ट्रायंगल असतील तर हे 6 फॅक्टर्स म्हणजे 3 करस्पॉन्डिंग साईड रेशो अँड 3 करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट आहेत. तर आपण आता इथे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स पाहणार आहोत. प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी, सेकंड सिमेट्री अँड थर्ड आहे ट्रान्सिटिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजेच काय? तर आपलंच रिफ्लेक्शन किंवा स्वतःशी ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ABC, प्रत्येक ट्रायंगल स्वतःशी सिमिलर आहे. सेकंड सिमेट्री, इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR then triangle PQR is also similar to triangle ABC. Transitivity, if first triangle is similar to second and second triangle is similar to third, then first triangle is similar to the third triangle. ह्या 3 प्रॉपर्टीज आहेत. आता आपण टेस्ट फॉर द सिमिलर ट्रायंगल्स पाहणार आहोत. म्हणजेच टेस्ट म्हणजे काय? तर शॉर्टकट. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही हे पाहण्यासाठी काही स्पेसिफिक 3 कंडिशन्स असल्या तर त्याप्रमाणे आपल्याला ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही हे पटकन ओळखता येतं. या टेस्ट कोणत्या आहेत त्या आता आपण पाहूया. फर्स्ट टेस्ट पाहूया, SSS सिमिलरिटी टेस्ट, म्हणजे साईड 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 सिमिलरिटी टेस्ट. आता हा ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR ड्रॉ केलेले आहेत. AB इज इक्वल टू 1.5, BC इज इक्वल टू 2, AC इज इक्वल टू 2.5, PQ is equal to 3, QR is equal to 4 and PR is equal to 5. Then find the ratio, corresponding ratio of the sides AB upon PQ. AB is equal to 1.5 upon 3, that is equal to 1.5 चे डबल आहे म्हणजे 1/2. BC upon QR is equal to 2 upon 4, that is also equal to 1/2. And AC upon PR is equal to 2.5 upon 5. 2.5 चे डबल आहे 5 म्हणून इज इक्वल टू 1/2. म्हणजे तिन्ही साईड रेशो AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR इज इक्वल टू हाफ. Therefore, these two triangles are similar by SSS, side similarity test. सेकंड टेस्ट आपण पाहतोय SAS सिमिलरिटी टेस्ट, म्हणजेच दोन साईड रेशो आणि त्याच्यामधला अँगल इन्क्लुडिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतात हे आपल्याला दाखवायचं आहे. इथे AB अपॉन PQ साईड रेशो घेतला तर तो 2/3 येतोय, 2/3 आणि BC अपॉन QR घेतला तर 4/6. 2 ने डिवाइड केला तर 2 2 जा 4, 2 3 जा 6. दोन्ही साईड रेशो इक्वल आहेत. AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR अँड अँगल बिटवीन देम that is angle ABC congruent angle PQR and angle ABC congruent angle PQR. Therefore, triangle ABC similar triangle PQR by SAS सिमिलरिटी टेस्ट. आता हे 1-to-1 करस्पॉन्डन्स अतिशय महत्त्वाचं आहे कारण A हा करस्पॉन्डिंग कोणाला आहे? Pला आहे, B करस्पॉन्ड्स टू Q अँड C करस्पॉन्ड्स टू R. आणि हे 1-to-1 करस्पॉन्डन्स बरोबर असेल तरच त्यांचे करस्पॉन्डिंग साईड रेशो इक्वल येणार आहेत. त्यानंतरची टेस्ट आहे, थर्ड आहे AAA और AA सिमिलरिटी टेस्ट.
म्हणजेच अँगल 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 ऑर अँगल अँगल सिमिलरिटी टेस्ट. दोन ट्रायंगल्स ABC अँड ट्रायंगल PQR दिलेला आहे. सपोज अँगल Aचं मेशर आहे 50 डिग्री, Pचं मेशर पण 50 डिग्री आहे, अँगल Bचं मेशर 70 डिग्री आहे, Qचं मेशर पण 70 डिग्री आहे आणि Cचं मेशर 60 डिग्री आहे, इथे पण 60 डिग्री आहे. तर तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणून हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर आहेत बाय AAA सिमिलरिटी टेस्ट. आता ह्यातले फक्त दोनच अँगल दिले. सपोज अँगल B अँड अँगल A आर कॉन्ग्रुएंट टू अँगल Q अँड अँगल P. देन the third angle C is congruent to angle R because the sum of all three angles is equal to 180 degree. Therefore, the remaining angle C is equal to 60 degree. And here angle R is equal to 60 degree. Therefore, we can use the easy test, that is AA similarity test. If two angles of the corresponding triangles are congruent, then these two triangles are similar by AA similarity test. आणि ह्या सर्व टेस्टमध्ये AA similarity टेस्ट आपण जास्त वापरणार आहोत आणि ती सोपी इझी टेस्ट आहे. ह्यावर आधारित आपण काही एक्झाम्पल्स बघूया. आत्ताच आपण सिमिलर टेस्ट अभ्यासल्या, त्यावरच आधारित आपण एक्झाम्पल्स पाहूया. आता इथे ट्रायंगल PQR मध्ये 3 साइड्स आर गिवन 6, 8 अँड 10. LMN मध्ये 3, 4, 5 साइड्स दिलेल्या आहेत. आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही हे आपण पाहणार आहोत. प्रथम आपण सेक PQ आणि LM ह्यांचा रेशो घेऊया. PQ अपॉन LM इज इक्वल टू 6/3 इज इक्वल टू 2/1. 3नी डिवाइड केलं आपण. त्यानंतर QR अपॉन MN बघा इज इक्वल टू 8/4, 4 2s are 8, 2/1. Then PR upon ln is equal to 10/5 is equal to 2/1. 3 ratios equal आहेत. PQ upon LM is equal to PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. Therefore, these 3 ratios, corresponding side ratios are equal. Hence, two triangles are similar by SSS similarity test. Similarity test. And what is the one-to-one correspondence? Triangle PQR, similar triangle LMN. आपण साइड रेशो PQ अपॉन LM घेतलेला आहे. त्यानुसार ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN by SSS similarity test. Now next fourth example आहे. In triangle ABC, seg AP perpendicular side BC and seg BQ perpendicular side AC, B dash P dash C and A dash Q dash C. To prove that triangle CPA is similar to triangle CQB. ह्या ट्रायंगल्सशी सिमिलर दाखवायचे. आता सिमिलर ट्रायंगल्स दाखवण्यासाठी आपल्याला इथे एक अँगल 90 डिग्रीचा दिसतो. टू प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB हे इच 90 डिग्री आहे. प्रूफ अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB each 90 degree. And which angle is common angle? Yes, angle C is congruent to angle C, common angle. पण इथे आपण 3 letters नेम लिहूया. अँगल PCA congruent angle QCB common angle. Therefore, two triangles are similar by AA similarity test. And what is the one-to-one correspondence? Triangle CPA similar triangle CQB by AA similarity test. Now there is also another condition is given. AP is equal to 7
AP 7 आहे, BQ 8 आहे आणि BC 12 आहे. त्यावरून आपल्याला AC फाइंड करायचं आहे. आता हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत म्हणजेच करस्पॉन्डिंग साइड रेशो इक्वल येणार. CP अपॉन CQ इज इक्वल टू PA अपॉन QB इज इक्वल टू CA अपॉन CB. दिलेल्या व्हॅल्यूज आपण इथे ठेवल्या. AP दिलेला आहे, BQ 8 दिलेला आहे आणि BC 12 दिला आहे. आता ह्या दोन रेशोजवरून आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून क्रॉस मल्टिप्लाइड केलं तर CA किंवा ACची व्हॅल्यू मिळेल. आता आपण एक महत्त्वाचा थिअरम पाहणार आहोत, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ह्याचं स्टेटमेंट काय आहे? इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन द रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजेच ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR दिलेला आहे गिवन. टू प्रूव्ह दॅट एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. आता हा थिअरम प्रूव्ह करताना आपल्याला कन्स्ट्रक्शन केलेलं आहे सेक AD परपेंडिक्युलर टू साइड BC अँड सेक PS परपेंडिक्युलर साइड QR. कारण इथे आपण एरियाज काढणार आहोत आणि एरियाज काढताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. इथे आपण बेस BC घेतलेला आहे म्हणून त्याच्यावरती करस्पॉन्डिंग हाईट आहे AD. आता ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR आहे, BCला करस्पॉन्डिंग साईड QR आहे आणि म्हणून QRवर काढलेली करस्पॉन्डिंग हाईट आहे PS. आता इथे आपण आधी प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ रेशोज तर हा थिअरम प्रूव्ह करण्यासाठी आधी आपण शिकलो आहे प्रॉपर्टीज ऑफ रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स. त्यातील प्रॉपर्टी फर्स्ट प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 H1 अपॉन B2 H2. त्याचप्रमाणे सिमिलर ट्रायंगलची डेफिनेशन आहे ती पण आपण यूज करणार आहोत. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR then corresponding side ratios are equal and corresponding angles are equal, congruent. हे आपण यूज करणार आहोत. इथे आपण कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलेलं आहे ते लिहिलं, सेक AD परपेंडिक्युलर साइड BC अँड सेक PS परपेंडिक्युलर साइड QR. प्रूफ आता गिवन जे दिलेलं आहे ते प्रथम आपण लिहायचं आहे. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR गिवन, therefore corresponding side ratios are equal. AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR, corresponding sides of the similar triangles. And also 3 corresponding angles are equal, but out of them we take only one pair, that is angle B congruent angle Q, corresponding angle of the similar triangles. Now second, area of triangle ABC upon area of triangle PQR. आता ह्यासाठी आपण फर्स्ट प्रॉपर्टी यूज करणार आहोत, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. इथे ट्रायंगल ABC मध्ये बेस आहे BC अँड हाईट आहे AD. त्याचप्रमाणे ट्रायंगल PQR मध्ये बेस QR अँड हाईट PS आहे. Therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS, using first properties of areas of triangles. आता हा रेशो जो आहे तो दोन रेशोमध्ये स्प्लिट केलेला आहे, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू हे स्क्वेअर्स ऑफ द रेशो ऑफ, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे आपल्याला इथे BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर आणायचं आहे. त्यासाठी AD अपॉन PS इक्वल टू, आपण जर BC अपॉन QR दाखवले तर BC अपॉन QR इंटू BC अपॉन QR आपल्याला BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर मिळते. त्यासाठी आपण पुढची स्टेप पाहूया. आता आपल्याला BC अपॉन QR इज इक्वल टू AD अपॉन PS दाखवण्यासाठी हे ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल PSQ दाखवायचे आणि ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये तुम्हाला दिसतं आहे अँगल ADB कॉन्ग्रुएंट अँगल PSQ इच 90 डिग्री अँड अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल PQS because angle B congruent angle PQR, that is the corresponding angles of the similar triangles from 1. Therefore triangle ADB
similar triangle PSQ by AA similarity test. Hence corresponding side ratios are equal. AD upon PS is equal to DB upon SQ is equal to AB upon PQ. पण आपण इथे आपल्याला जे उपयुक्त आहेत ते दोनच रेशो घेतलेला आहे. AD upon PS is equal to AB upon PQ. Corresponding sides of the similar triangles is equal to BC upon QR, because from 1, since two triangles are similar, AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. Therefore, we take here BC upon QR. Hence, AD upon PS is equal to BC upon QR. Now, substitute from 2, substituting this AD upon PS by BC upon QR here, we get BC upon QR into BC upon QR, which is equal to BC square upon QR square. Now, since two triangles are similar, their corresponding side ratios are equal. Hence, squaring each ratio, we get AB square upon PQ square is equal to BC square upon QR square equal to AC square upon PR square. Therefore, we get the statement which we prove, that is area triangle ABC upon area triangle PQR is equal to BC square upon QR square is equal to AB square upon PQ square equal to AC square upon PR square. आता ह्या थिअरमवर आधारित आपण एक एक्झाम्पल सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये फिफ्थ एक्झाम्पल दिलेला आहे. एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर and 81 square centimeter. If a side of the smaller triangle is 12 centimeter, then find the corresponding side of the bigger triangle. आता इथे A1 म्हणजेच एरिया ऑफ द फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू 225 स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं आहे. A2 इज द एरिया ऑफ द स्मॉलर ट्रायंगल 81 स्क्वेअर सेंटीमीटर. स्मॉलर आणि बिगर हे कशावरून ठरवले, तर इथे नंबर्स जो मोठा आहे तो बिगर ट्रायंगल आहे. इथे S2 द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज गिवन 12 सेंटीमीटर. टू फाइंड corresponding side of the first triangle, that is S1 side of the bigger triangle. आता इथे आपल्याला दोन ट्रायंगल्स सिमिलर दिलेले आहेत, म्हणजेच थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वापरायचं आहे. ट्रायंगल 1 सिमिलर ट्रायंगल 2. देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. म्हणजेच S1 S2 आर द corresponding sides of the both the triangles 1 and 2. This is from theorem of areas of similar triangles. Now substituting values, we get A1 is equal to 225, A2 is equal to 81 is equal to S1 we have to find, S2 is given 12 square. Now taking square root of both sides, taking square root of both sides, we get square root of 225 is 15, square root of 81 is 9 is equal to S1 upon S2. Cross multiplying, we get 15 into S2 is equal to 9 into S1. Taking square root of both sides, we get 15 upon 9 is equal to S1 upon 12. By cross multiplying, we get 15 into 12 is equal to 9 into S1. Therefore 15 into 12, 9 right side ला आहेत, ते लेफ्ट साईडला घेतले तर डिवाइड होणार इज इक्वल टू S1. आता 3 नी डिवाइड होतं, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 3 5 जा 15. 5 into 4, 20. S1 is equal to 20. Therefore, the corresponding side of larger triangle or bigger triangle is 20 centimeter, because the unit is given 20 centimeter. Theorem of areas of similar triangles. ह्यावरून आपण काय लिहिलं, तर A1 upon A2 is equal to S1 square upon S2 square, where S1 and S2
are the corresponding sides of the two triangles. Similarly, we can write here as equal to h1 square upon h2 square, where h1 and h2 are the corresponding heights on the corresponding basis of two triangles, is also equal to m1 square upon m2 square, where m1 and m2 are the medians drawn on the corresponding sides of the similar triangles, which is also equal to p1 square upon p2 square, where p1 and p2 are perimeters. p1 and p2 are the perimeters of both the triangles. आता ह्या प्रॉपर्टीचा h1 आणि h2 म्हणजेच काय आहे, अल्टिट्यूड्स किंवा हाईट्स आहेत आणि ह्या हाईट्स पण कशा काढलेल्या आहेत, तर ट्रायंगल्स, सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड्सवर काढलेल्या हाईट्स आहेत. m1 m2 ह्या मिडियन्स आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्सवर काढलेल्या मिडियन्स आहेत आणि p1 p2 हे काय आहे, पेरिमीटर्स आहेत दोन्ही ट्रायंगलच्या, पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल्स. म्हणजे हा ॲक्च्युली हा जो थिअरम आहे तो ह्या स्वरूपात तुम्ही मिळवू शकता, हे प्रॉपर्टीज फाइंड आउट करू शकता आणि ह्याचा वापर कुठे होईल, तर फोर्थ क्वेश्चन जो चॅलेंजिंग क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जर एखादा क्वेश्चन ह्यावर आधारित विचारला असेल तर तुम्ही ह्या प्रॉपर्टीज वापरू शकता. धन्यवाद.